राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निकालामध्ये भाजपनं बाजी मारली आहे। एकूण 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं सत्ता मिळवली आहे। शिंदेच्या शिवसेनेची 2 तर दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1-1 झेडपीमध्ये सत्ता मिळाली आहे। मात्र महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 7, शिंदेच्या शिवसेनेनं 2, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मिळून एका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली आहे। एका जिल्हा परिषदेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं मिळून विजय मिळवलाय। सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलाय। रत्नागिरी, रायगड या जिल्हा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर दोन्ही राष्ट्रवादीनं मिळून झेंडा फडकवलाय। सांगली जिल्हा परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं विजय मिळवलाय। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। महायुती म्हणून गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं आपण पाहिलं असेल। निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल। महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। पंचायत समितीतही भाजपात सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 125 पंचायत समित्यांपैकी भाजप 48, शिवसेना 26, अजित पवारांची राष्ट्रवादी 23, शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 तर ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांमध्ये विजयी झाली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंची तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचंच नाव असल्याचं पाहायला मिळालंय। विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेच दुरुस्त केली आणि पैठण पंचायत समितीमधील विजयाचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिलं। पैठणमध्ये पंचायत समितीला 18 पैकी 17 जागा मिळाल्या आणि 10 पैकी 9 जिल्हा परिषदला मिळाल्या आणि एक प्रचंड कार्यकर्त्याच्या विश्वासावर उद्धव साहेबांच्या आपलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही आघाडी मिळालेली। पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटलांना शत्रू ठोकून आव्हान आहे। सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांनी हे आव्हान दिलंय। पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवलं। शिवाजीराव सावंतांनी तानाजी सावंतांवर टीका केली आहे। आमचं राजकारण तानाजी सावंतांवर अवलंबून नाही असं शिवाजीराव सावंतांनी म्हटलंय। तानाजी सावंतांचं राजकारण आमच्यावर अवलंबून असं शिवाजीराव सावंतांनी म्हटलेलं आहे। शिवाजीराव सावंत हे तानाजी सावंतांचे सख्खे बंधू आहेत। शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत जिल्हा परिषदेमध्ये विजयी झालेले आहेत। माढा तालुक्यातील जनता ही आमच्याबरोबर आहे हे यावरून सिद्ध झाले। आमचं राजकारण काय तानाजी सावंतच्या ह्याच्यावरती अवलंबून नाही, आमच्यावरती त्याचं राजकारण अवलंबून होतं आणि त्याला वाटत होतं की मी आहे म्हणून यांचं राजकारण चालतंय। त्याला आज उत्तर दणदणीत मिळाले। आमचं राजकारण हे लोकांच्या पाठिंब्यावर चालतं, पैशावर नाही। त्याला वाटतं पैशानं सगळं चालतंय, पैशानं काहीही विकत घेता येत नाही, माणसं तर मिळत नाहीत।
त्याला माणसं कमवावी लागतात.